या प्रदर्शनाच्या निमित्ताने महिला बचत गट कार्यशाळेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। कोणताही उपक्रम हा यशस्वी व्हायचा असेल तर योग्य वेळी आणि योग्य ते मार्गदर्शन नेहमीच महत्त्वाचं ठरतं आणि यासाठी ॲग्रोव्हिजन नेहमीच अग्रेसर असतं। आजच्या या कार्यशाळेमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने महिला बचत गटांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक विविध योजना सादर केल्या जातात। त्या योजनांबाबतची माहिती वेळेवर पोहोचणं तितकंच महत्त्वाचं असतं ना। तर या योजनांबाबत माहिती आणि मार्गदर्शनासाठी इथे वेगवेगळे तज्ज्ञ आपल्याकडे उपस्थित राहिलेले आहेत। तेव्हा आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात स्वयंसहाय्यता महिला बचत गट आणि उद्योजकता विकास या विषयाने। आणि आजचे आपले मार्गदर्शक आहेत महाराष्ट्र राज्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक डॉक्टर रंजन वानखेडे। मी डॉक्टर वानखेडे सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं आणि कृपया शांत राहून आपण त्यांचं मनापासून ऐकावं, ज्याचा आपल्याला आयुष्यात नक्की खूप उपयोग होणार आहे। धन्यवाद। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व स्वयंसहाय्य बचत गटातल्या सर्व माता आणि भगिनींना, मी डॉक्टर रंजन वानखेडे, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ। मला जो विषय देण्यात आलेला आहे तो म्हणजे स्वयंसहाय्य बचत गटाद्वारे उद्योजकता विकास। त्यामुळे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कुठकुठल्या कोणकोणत्या योजना आहेत आणि त्या माध्यमातून महिलांनी कशा प्रकारे उद्योजकता विकास केलेला आहे त्याबद्दल मी आपणास मार्गदर्शन करणार आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी सध्या कार्यरत आहे, त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या महिला बचत गटांनी उद्योजकता विकास चांगल्या प्रकारे केलेला आहे त्याबद्दल आणि माविमच्या ज्या विविध योजना आहेत त्याबद्दल मी आपणास मार्गदर्शन करणार आहे। यवतमाळमध्ये माविम ग्रामीण आणि शहरी भागामध्ये टोटल 20 तालुक्यामध्ये काम करत आहे। एकूण जे गावं आहे ते 595 गावांमध्ये काम आहे आणि त्यासोबतच 5,800 पेक्षा जास्त महिला या बचत गटाच्या माध्यमातून समाविष्ट झालेल्या आहे। 64,000 बचत गटाचे मेंबर आहेत आणि ज्या ALF असेल किंवा गाव विकास समिती असेल ते 477 तयार करण्यात आलेले आहे। CMRC आणि CLF जे आहेत ते 17 तयार करण्यात आलेले आहे आणि ज्या CRPs आहेत त्या 407 CRPs आहेत। ज्या योजना राबवल्या जातात त्यामधली सगळ्यात पहिली योजना म्हणजे नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम आहे। या योजनेच्या अंतर्गत स्वयंसहाय्य बचत गट तयार करणे, त्या बचत गटांना प्रशिक्षण देणे, त्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे, त्यांना उद्योग व्यवसाय करण्याकरता आर्थिक सहाय्य करणे, ही एक योजना आहे नव तेजस्विनी। त्यानंतर दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, की ज्या योजनेच्या अंतर्गत आपल्या सर्वांचे बचत गट तयार करण्यात आलेले आहे। तर ही या योजनेच्या अंतर्गतसुद्धा बचत गट स्थापन करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांची क्षमता बांधणी करणे, त्यानंतर त्यांना बँकेचं कर्ज मिळवून देणे, त्यांचे उद्योग व्यवसायाकरता मार्गदर्शन करणे, ALF तयार करणे, CLF तयार करणे इत्यादी कार्य करण्यात येत आहे। त्यानंतर मायनॉरिटी वुमन एम्पॉवरमेंट प्रोग्राम, या योजनेच्या अंतर्गत जे अल्पसंख्याक समुदायातील महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनींचे बचत गट तयार करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, उद्योगासाठी कर्ज मिळवून देणे आणि त्यांचे उद्योग व्यवसाय सुरू करणे, ही अल्पसंख्याक महिलांकरता योजना आहे। त्यानंतर एक GIZ प्रोग्राम आहे, हा जर्मनी फंडेड प्रोग्राम आहे। या योजनेच्या अंतर्गतसुद्धा महिलांना स्वयंरोजगाराकरता आर्थिक सहाय्य करण्यात येते। त्यानंतर वॉटर सॅनिटेशन हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या अंतर्गत शुद्ध पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था यामध्ये करण्यात येत आहे। त्यानंतर मानव विकास मिशन हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या अंतर्गत 90% अनुदानावर महिलांना स्वयंरोजगाराकरता विविध प्रकारच्या वस्तू दिल्या जातात, उपक्रमाला अनुदान दिले जाते। त्याची जी अनुदान रक्कम आहे ती 90% पर्यंत आहे। तर ही मानव विकास मिशन योजना आहे। त्यासोबतच DPCCचा जो फंड आहे नाविन्यपूर्ण,
त्या योजनेच्या अंतर्गत महिलांना शिलाई मशीन वाटप करणे, त्यांना कौशल्याचं प्रशिक्षण देणे, अशा प्रकारे स्वयंरोजगाराचं कार्य करण्यात येते. त्यानंतर तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस ही जी योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत बचत गटातील महिलेला प्रत्येकी महिलेला 10,000 रुपये कर्ज दिलं जाते. आणि त्यानंतर आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILOची जी योजना आहे, त्या योजनेच्या अंतर्गत महिलांना स्किल ट्रेनिंगचं काम केलं जाते. अशा प्रकारे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना आहे की त्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणाचं कार्य माविम करत आहे. हे कास्टवाईज बायफर्केशन आहे की वेगवेगळ्या समुदायातल्या महिलांना कशा प्रकारे समाविष्ट करून त्यांना स्वयंरोजगार उभे करण्यात आलेला आहे, त्याचं हे पर्सेंटेज आहे. आमचा डिस्ट्रिक्टचा जो स्टाफ असते त्याचं हे स्ट्रक्चर आहे. याप्रमाणे डिस्ट्रिक्टचा आमचा 8 लोकांचा स्टाफ असतो की तो मार्गदर्शन करतो. आणि तालुक्याला पण आपलं CMRC असते, कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर. शहरामध्ये पण आपलं CMRC मॅनेज रिसोर्स सेंटर आहे, तिथला स्टाफ आहे. त्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं कार्य करण्यात येत आहे. आणि मायक्रो फायनान्सचे जे काम माविम करते त्याच्या अंतर्गत जे बचत गट आहे त्या बचत गटांना पाहिजे तेव्हा कर्ज, पाहिजे तिथे कर्ज आणि पाहिजे तेवढं कर्ज हे धोरण आहे. त्या अंतर्गत स्वयंसहाय्य बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिलं जाते. त्यासाठी ICICI बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, SBI बँक आहे, ग्रामीण बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, तर या बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तर या सगळ्या बँकांसोबत MOU झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या बँका बचत गटांना कर्ज द्यायला बांधील आहे. RBIच्या गाईडलाईननुसार 20 लाखापर्यंत कर्ज आता बचत गटाला देण्यात येत आहे. आणि मला सांगायला जाहीरपणे अभिमान वाटतो की महिला बचत गटांना जे कर्ज वाटप केलेलं आहे त्याची परतफेड ही 99% आहे. आणि बचत गटातल्या महिला हे कर्ज अत्यंत चांगल्या प्रकारे घेतात आणि चांगल्या प्रकारे त्याचं वाटप होत आहे. त्यानंतर लाईव्हलीहूड डेव्हलपमेंटमध्ये आम्ही MLPवर काम करतो, त्याला आम्ही मायक्रो लाईव्हलीहूड प्लान असं म्हणतो. या मायक्रो लाईव्हलीहूड प्लानच्या अंतर्गत सारखे व्यवसाय करणाऱ्या महिलांना आम्ही एकत्र करतो. ते बचत गटाचे सदस्य राहतातच, त्यासोबतच समान व्यवसाय करण्यासाठी आम्ही त्यांना मायक्रो लाईव्हलीहूड प्लान MLPमध्ये एकत्र करतो. साधारणतः 30 ते 40 महिला अशा असतात की त्या एकत्र येऊन हा मी मायक्रो लाईव्हलीहूड प्लान तयार करतो. आणि मग त्याच्या अंतर्गत त्या मायक्रो लाईव्हलीहूड प्लानच्या अंतर्गत ज्या महिला एकत्र येतात मग त्यांना जे स्किलची गरज आहे ते स्किलचं ट्रेनिंग दिलं जाते. त्यानंतर त्यांना आर्थिक सहाय्य केलं जाते आणि मार्केटिंग लिंकेजेससुद्धा केलं जाते. तर अशा पद्धतीने जे मायक्रो लाईव्हलीहूड प्लान आहे त्याच्यामध्ये बॅकयार्ड पोल्ट्री असेल, गोट्री असेल, ॲनिमल हजबंडरी असेल, गार्मेंट युनिट असेल, ग्रेडिंगचं युनिट असेल, तसे वेगवेगळे युनिट जे आहे तर त्या युनिटच्या अंतर्गत यांना अर्थसहाय्य केलं जाते आणि त्यांना मार्केटिंगसुद्धा केलं जाते. MLPजमध्ये जे वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स केले जातात त्यामध्ये मग वॅक्सिनेशन्स असेल, फॉडर डेव्हलपमेंट असेल, वॉटर स्टँड असेल, कॅल्शियम केक असेल, इन्शुरन्स असेल. एक पशुसखीचे कॅडर आहे आमच्याकडे की जे पशुसखीचं कॅडर असते की जे ॲनिमल अँड हजबंडरीचे आमचे गट आहेत ते पशुसंवर्धनाच्या अंतर्गतचे गट येतात की ज्यांना गोट्री आहे, पोल्ट्री आहे, हे जे ॲक्टिव्हिटी राबवतात तर त्यांच्याकरता आम्ही प्रत्येक 20 गटामागे एक आमची पशुसखी असते की जी जाऊन सगळी त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असते. त्यानंतर जे CMRCs आहे किंवा CLF आहे, कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर, तर हे लोकांसाठी चालवलेली संस्था आहे, बचत गटाचं फेडरेशन आहे. तर हे फेडरेशन सक्षम झालं पाहिजे, फेडरेशन चांगलं चाललं पाहिजे, ते सेल्फ सस्टेन झालं पाहिजे. तर म्हणून आपण जे काही CMRCs आहे म्हणजे SHGचे जे फेडरेशन्स आहे तर या फेडरेशनला सुद्धा पण वेगवेगळे ॲक्टिव्हिटी देण्यात येत असते. त्यामध्ये मग ॲग्रो सर्व्हिस सेंटर असेल, दाल मिल असेल, फाईल मेकिंग युनिट असेल, ॲग्रिकल्चर टूल बँक असतील, तर अशा प्रकारे वेगवेगळे युनिट दिले जाते की ज्याच्यामधून महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळतो आणि त्यामधून जी CMRC आहे त्याला पण त्याच्यामधून इन्कम त्यामध्ये मिळत असते. हे फाईल मेकिंगचं युनिट आहे, महिला बचत गटांनी चालवलेलं खूप चांगलं युनिट आहे आणि या युनिटच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि यांचा जो सप्लाय आहे सगळ्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला ही फाईल मेकिंगचं युनिट आहे याच्यातून सप्लाय करण्यात येत आहे. आणि जे ॲग्रो सर्व्हिस सेंटर आहे तर हे भारतातलं पहिलं असं ॲग्रो सर्व्हिस सेंटर आहे की हे महिला बचत गटांनी तयार केलेलं आहे. स्वतः बचत गटाच्या फेडरेशननी हे ॲग्रो सर्व्हिस सेंटर चालू केलेले आहे. यवतमाळमध्ये 10 ॲग्रो सर्व्हिस सेंटर आहे
आणि यासाठी जो निधी लागतो तो सुद्धा महिलांनी गोळा केलेला आहे. 60 लाख रुपये जो निधी आहे तो स्वतः महिलांनी गोळा केला आणि स्वतः ॲग्रो सर्व्हिस सेंटर सुरू केले. हा भारतातला पहिला प्रयोग आहे की हा महिलांनी केला आणि हा यशस्वीपणे सुरू आहे. याचं जर मागच्या वर्षीचा जर टर्नओव्हर बघितला तर 6 कोटीचा टर्नओव्हर आहे. या ॲग्रो सर्व्हिस सेंटरमध्ये बचत गटातल्याच महिला त्याचे मेंबर आहे आणि मागच्या वर्षी 6 कोटीचा यांनी टर्नओव्हर केलेला आहे. आणि याचा उद्देश असा आहे की ना नफा ना तोटा तत्वावर हे ॲग्रो सर्व्हिस सेंटर सुरू आहे. फक्त सर्व्हिस चार्ज घेतात, परंतु सगळ्या शेतकऱ्यांना जे निविष्ठा लागतात, खतं लागतात, बियाणे लागतात, ज्या सगळ्या गोष्टी लागतात ते प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. ट्रेनिंग याच्यामध्ये दिलं जाते आणि त्यांना मार्गदर्शनसुद्धा केलं जाते. हा ॲग्रो सर्व्हिस सेंटर चालवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे की जी शेतकरी आपले आहेत तर त्यांचं इनपुट कॉस्ट कशी कमी करता येईल आणि त्यांचं उत्पादन कसं वाढवता येईल तर याच्यावर हे ॲग्रो सर्व्हिस सेंटर काम करतात. यामध्ये ॲग्रोनॉमिस्ट आहे की ते गावामध्ये जाऊन लोकांना मार्गदर्शन करतात, सेवा देतात. एक खूप चांगला प्रयोग आहे की याच्या माध्यमातून एक महिला सक्षमीकरण चांगल्या प्रकारे होत आहे. शेतकरी महिला सक्षमीकरण याच्यामध्ये घडत आहे. हे काही फोटो तुम्हाला दिसत आहे की जे आपले ॲग्रोनॉमिस्ट आहे की ते फील्डमध्ये व्हिजिट करतात आणि मार्गदर्शन करतात. त्यामध्ये मग सीड ट्रीटमेंट असेल, वेगवेगळे इनपुट्स असतील तर ते याच्यामध्ये दिले जातात. त्यानंतर स्वयंसहाय्य बचत गटासाठी ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये CMEGP योजना आहे की या CMEGP योजनेच्या अंतर्गत जर इंडिव्हिज्युअल महिलेला बचत गटातल्या ज्या इंडिव्हिज्युअल महिला आहे तिला व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायाकरिता 2 लाख ते 5 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होते. त्यामध्ये ट्रेनिंगसुद्धा त्यांना दिलं जाते आणि बँकेच्या माध्यमातून हे कर्ज उपलब्ध केलं जाते. त्याचं ऑनलाईन फॉर्म भरलं जाते. आमचे जे तालुक्याची CMRC आहे, इथे शहराची पण CMRC आहे, त्यांचे जे सहयोगिनी आहे, CMRC मॅनेजर आहे ते याच्यासाठी पूर्ण तुम्हाला सहकार्य करतात. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, कशा प्रकारे करायचा आणि बँकांसोबत MOU असल्यामुळे बँकांना कर्ज द्यायला काही अडचण नाही. कारण बँकांना माहीत आहे की बचत गटांना जे कर्ज दिलं आहे त्याची परतफेड ही 99% आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे की आपण CMEGP योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त स्वयंरोजगारासाठी प्रस्ताव सादर करा. यामध्ये 30% सबसिडीसुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे, परंतु ही बॅकएंड सबसिडी आहे. कर्ज परत केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये ही सबसिडी जमा होणार आहे. त्यामुळे ही जी योजना आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. त्यासोबतच PMEGP पण योजना आहे. त्यानंतर PMAFE योजना आहे. याच्यामध्ये जे अन्न प्रक्रिया आहेत की जे अन्न प्रक्रियेसाठी ज्या महिलांना व्यवसाय करायचा आहे त्यासाठी पण तुम्ही याच्यामध्ये अर्ज सादर करा आणि त्याच्यामध्ये पण सबसिडी आहे, त्यामध्ये पण आपल्याला लोन मिळेल आणि त्यामधून पण मोठ्या प्रमाणामध्ये आपण उद्योग व्यवसाय करू शकता. त्यानंतर ME लोन आहे, मायक्रो एंटरप्राइजेस लोन आहे की ज्या महिलांना छोटा उद्योग सुरू आहे आणि तो छोटा उद्योग त्यांना मोठा करायचा आहे, वाढवायचा आहे तर त्याच्याकरता 2 लाख ते 5 लाख रुपये आम्ही ME लोन देत असतो. आणि त्यामुळे ज्या महिलांना वाटते की आमचा छोटा व्यवसाय पण तो त्यांना मोठा करायचा आहे तर कृपया करून त्या सर्व महिलांनी जर आमच्याकडे अर्ज केला तर त्यांना 2 लाख ते 5 लाख रुपयेपर्यंत कर्ज ME लोनमध्ये उपलब्ध होईल. आणि खूप डॉक्युमेंट लागत नाही. नाहीतर आपण इंडिव्हिज्युअल महिला जर बँकेत कर्ज घ्यायला गेली तर CAचा रिपोर्ट आणा, इन्कम टॅक्स आणा, भरपूर कागदपत्र लागतात. परंतु इथे तुम्हाला कुठलेही कागदपत्र लागणार नाही. फक्त जो तुमचा व्यवसाय सुरू आहे तर तुमचं ट्रान्झॅक्शन आहे, 2 लाखाचं कर्ज पाहिजे असेल तर तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला किमान 4,000 रुपये तरी तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला शिल्लक पाहिजे. 1 वर्षाचं त्याचं ट्रान्झॅक्शन पाहिजे. तुमचा जो व्यवसाय तो व्यवसाय चालू स्थितीत पाहिजे आणि तुम्ही बँकेचं थकीत नाही पाहिजे, बचत गटाचं थकीत नाही पाहिजे किंवा बँकेचं पण तुमचं थकीत नाही पाहिजे. बस एवढे फक्त आम्हाला डॉक्युमेंट पाहिजे आणि तुम्ही गटाचे मेंबर आहे तर गटाचा ठराव पाहिजे, गटाचं ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे. इतके साधे डॉक्युमेंट तुमचे लागणार आहे. एवढे जर तुम्ही डॉक्युमेंट सादर केले तर तुम्हाला 2 लाख ते 5 लाख रुपयेपर्यंत कर्ज सहज उपलब्ध आहे, कुठलेही कागदपत्र न देता. तर माझ्या सर्व माता भगिनींना आव्हान आहे की ज्या महिला व्यवसाय करत आहे आणि त्यांना मोठा व्यवसाय करायचा आहे, वाढवायचा आहे तर तुम्ही ME लोनच्या अंतर्गत लोन घ्या. 2 लाख ते 5 लाखपर्यंत कर्ज आपणासाठी उपलब्ध आहे. फक्त रेकॉर्ड एवढाच पाहिजे की तुमचा व्यवसाय सुरू पाहिजे आणि किमान तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला 4,000 रुपयाचं शिल्लक पाहिजे. एवढे डॉक्युमेंट तुम्ही सादर केले तर तुम्हाला ही योजना मिळेल. त्यानंतर स्वयंरोजगार प्रशिक्षणाची योजना आहे की ज्या माता भगिनीला वाटते की आम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी त्यांना कौशल्य पाहिजे तर कौशल्यासाठी कुठलंही त्यांना ट्रेनिंग पाहिजे असेल तर ट्रेनिंगसुद्धा आपणास मिळेल. ते ट्रेनिंगची सुद्धा योजना आहे. तर या अंतर्गत आपण जास्तीत जास्त प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षणानंतर तुमच्या ज्या वरील ज्या योजना आहेत या सगळ्या योजनांमध्ये तुमचे प्रस्ताव तयार केले जातील आणि त्या माध्यमातून तुम्हाला कर्ज उपलब्ध केलं जाईल. तर या खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर माझ्या सर्व माता भगिनींना आव्हान आहे की आपण या सगळ्या योजनांचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त महिलांनी उद्योजक बना.
आता इथे ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे की सध्या ज्या महिला आपल्या वेगवेगळे उद्योग व्यवसाय करत आहे, 21,000 महिला आहेत की ज्या वेगवेगळे उद्योग करत आहेत. त्याच्यामध्ये कृषीवर आधारित व्यवसाय आहे, डेअरी बिझनेस आहे, गोटचा आहे, पोल्ट्री फार्म आहे, फूड प्रोसेसिंगचे आहे, होम इंडस्ट्रीज आहे, ज्वेलरीज आहे, बांबू आहे. तर असे अनेक व्यवसाय की ज्या महिला करत आहेत. तर मला आव्हान तुम्हाला करायचं आहे की आपण सर्व महिला बचत गटामध्ये आल्या आहात, तर बचत गटामध्ये फक्त कर्ज घेणे, परतफेड करणे इथपर्यंतच आपल्याला गट मर्यादित ठेवायचा नाही, तर बचत गटाच्या माध्यमातून सर्व महिलांनी व्यवसाय सुरू करायचे आहे. त्याच्यासाठी NULM असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, माविम असेल, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करायला संपूर्ण सहकार्य करायची शासनाची संपूर्ण तयारी आहे. तर आपण जास्तीत जास्त महिलांनी व्यवसाय करावा अशी मी इथे पुन्हा एकदा आव्हान आपण करू इच्छितो. एक दुसरं आमच्याकडे आहे की आम्ही गावामध्ये जे शेतकरी महिला बचत गट आहे, तर त्यांनी तूर डाळ उत्पादन केलं असेल तर आम्ही तूर डाळ गावामधूनच आम्ही प्रोक्यूर करतो आणि बाजारामध्ये APMCमध्ये जो रेट आहे तो रेट त्यांना गावामध्येच देतो. याचा फायदा असा होतो शेतकऱ्यांना की त्यांना APMCमध्ये जायचा खर्च वाचतो, त्या दिवशीची त्यांची टॅक्सेस वाचतात, त्यांची रोजी वाटते आणि त्यांना गावामध्येच APMCचा रेट मिळतो आणि किमान एका क्विंटलच्या मागे 500 रुपये जरी आपल्या शेतकरी महिलांचे वाचले तर त्यांच्यासाठी एक मोठी रक्कम आहे. तर ही योजनासुद्धा राबवली जाते. आणि माविम व्हॅल्यू चेनमध्ये काम करत असते. व्हॅल्यू चेनमध्ये की तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की कृषी केंद्र जे आहे ते महिला बचत गटांनी कार्यान्वित केलेले आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून ज्या सर्व बचत गटातल्या महिला शेतकरी आहे त्यांना सर्व इनपुट दिलं जाते. खतं असेल, बियाणं असेल, औषधं असेल ते दिल्या जातात. त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळे ट्रेनिंग दिलं जाते की आपण शेतीचा उत्पादन खर्च कसं कमी करायचा आणि जास्त उत्पादन कसं घ्यायचं, त्यासाठी त्यांना यावर मार्गदर्शन केलं जाते. त्यानंतर गावामध्येच डायरेक्ट प्रोक्युरमेंट केलं जाते आणि मग प्रोसेसिंग युनिट हे तालुक्याच्या स्तरावर आहे. मग त्याच्यामध्ये तूर डाळ असेल ते तयार करायचं युनिट असेल आणि मग सेलिंग आणि मार्केटिंगसाठी पण प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. त्यामध्ये मग जिल्ह्याला विक्री केंद्र आहे, राज्याला विक्री केंद्र आहे आणि वेगवेगळ्या ज्या प्रदर्शनी होत असतात राज्यस्तरीय व देश पातळीवर त्या प्रदर्शनीमध्ये जसं आता पण ही प्रदर्शनी सुरू आहे, त्या प्रदर्शनीमध्ये पण आपल्या बचत गटाचे जे स्टॉल लागलेले आहेत अशा माध्यमातून वेगवेगळे विक्रीचे साधनं, मार्केटिंग लिंकेजेस महिला बचत गटांना केले जाते. त्यामुळे बचत गटांना आव्हान आहे की फक्त तुम्ही हा विचार करू नका की मी प्रॉडक्ट तयार करील तर मी प्रॉडक्ट कुठे विकणार, तर विकण्यासाठी पण वेगवेगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत. त्यामध्ये विक्री केंद्र कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण या सगळ्या विक्री केंद्राचा पण आपण लाभ घ्या आणि जास्तीत जास्त महिलांनी व्यवसायामध्ये भाग घ्या. फक्त व्यवसायाकडेच लक्ष दिलं जात नाही तर त्यासोबतच महिलांचं आरोग्य कसं चांगलं राहील त्याच्यासाठी पण माविम कार्य करत असते. आपण दरवर्षी शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल त्यामध्ये आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प घेत असतो. त्या हेल्थ चेकअप कॅम्पमध्ये प्रत्येक महिलेची तपासणी केली जाते आणि मग याच्यामध्ये ज्या महिला ॲनेमिक आढळल्या, ज्यांचं HB कमी राहिलं तर त्यांना आम्ही HBचे कार्ड देतो, विशेष कार्ड देतो आणि त्या कार्डानुसार दर महिन्याला आमची जी सुपरवायझर आहे ती मॉनिटरिंग करत असते. त्यांचं HB कसं वाढवता येईल, त्यासाठी आहारामध्ये काय त्यांनी काळजी घेतली पाहिजे. परसबागेसाठी त्यांना आपण झाडं दिले जातात ज्याच्यामुळे परसबाग त्यांनी लावली तर HBमध्ये कशी वाढ होईल. तर हे आम्ही उपक्रम दरवर्षी आपल्या माध्यमातून राबवत असतो. हे काही फोटोग्राफ तुम्हाला दिसत आहे की महिलांनी आपल्या गावागावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या शहरामध्ये परसबाग मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेली आहे आणि याचा रिझल्ट असा आहे की ज्या महिला ॲनेमिक होत्या त्या आता ॲनेमिकच्या बाहेर आलेला आहे. एका वर्षातच तो रिझल्ट आहे. तर यावर पण माविम अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यासोबतच पंचायत राजचं प्रशिक्षण महिलांना दिलं जाते कारण बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम झालेल्या आहे. तालुक्याला आपले ALF झालेले आहे, CLF झालेले आहे. त्यामुळे महिला ज्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये आज संघटित झालेल्या आहे. तर या संघटन शक्तीचा वापर त्यांना कसं करता येईल, गव्हर्निंगमध्ये त्यांना कसं येता येईल, त्यामुळे पंचायत राजचं प्रशिक्षण देऊन महिला आज विविध पदावर आहे. मग पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, त्यानंतर ग्रामपंचायतचे सरपंच असेल, वेगवेगळ्या पदावर आज महिला पोचलेल्या आहे. तर हे चांगला प्लॅटफॉर्म आहे की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज महिला वेगवेगळ्या पदावर पोचलेल्या आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे कारण ती महिला एकटी नाही, तिच्या मागे पूर्ण CMRC आहे, पूर्ण बचत गटाची ताकद आहे. दुसरी एक योजना आम्ही राबवतो, जॉईंट ओनरशिप प्रोग्राम, घर दोघांचे अभियान. ज्या काही आपल्या बचत गटातल्या महिला आहेत त्या ग्रामीण भागातल्या असेल किंवा शहरी भागातल्या असेल, त्या दोन्ही भागातल्या महिलांसाठी आम्ही घर दोघांचे अभियान राबवतो. या अभियानाच्या अंतर्गत महिलांच्या नावावर 7/12 असेल, घर नमुना 8 असेल किंवा घर दोघांच्या नावावर असेल,
तर या माध्यमातून पुरुषांना आणि महिलांना दोघांना पण अवेअरनेस करून जेंडर इक्वॅलिटीचं ट्रेनिंग देऊन जॉईंट ओनरशिप प्रोग्राम राबवला जातो आणि या माध्यमातून सर्व ज्या महिला आहेत तर त्यांचं स्वतःच्या नावावर कसं घर करता येईल, दोघांच्या नावावर कसं घर करता येईल हा प्रयत्न केला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. कारण आपण बघितलं की महिला, आपण एकीकडे म्हणतो महिला ही आपण संसाराचे दोन चाकं आहेत आणि महिला चांगल्या प्रकारे काम करतात, परंतु कुठलाही निर्णय घ्यायचा राहिला तेव्हा पुरुष निर्णय घेतात. त्यामुळे महिलांना जर कायदेशीर त्यांना संपत्तीमध्ये अधिकार मिळाला तर ते त्यांना पण वाटेल की आम्हाला समानतेचा न्याय मिळत आहे. म्हणून हा उपक्रम आम्ही राबवतो आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोविडमध्ये आपल्या बचत गटाच्या महिलांनी खूप चांगलं काम केलं. त्यामध्ये मास्क शिवण्याचं काम असेल, ज्या बचत गटातल्या महिला आहेत तर त्यांना आहार पुरवठ्याचं काम असेल, त्यानंतर शिवभोजनचं काम आपल्या महिला बचत गट अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहे. तशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जे आहे ते सुद्धा आपल्या महिला बचत गट जोपासत आहे. या वेगवेगळ्या प्रदर्शनी आहे, या प्रदर्शनीमध्ये आपल्या महिला स्टॉल लावतात आणि चांगल्या प्रकारे विक्री करत आहेत. आपले बचत गटांचे काही प्रॉडक्ट आहे की प्रॉडक्ट संपूर्ण भारतभर आहे, वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रॉडक्ट गेलेले आहेत. एक उपक्रम पुन्हा आम्ही राबवला की हिरो CSR आहे, त्यांच्या माध्यमातून कोविडमध्ये ज्या मुली आहेत की ज्यांचे दोन्ही अपत्य वडील आणि आई दोन्ही पण कोविडमध्ये मृत्युमुखी झालेले आहे, तर अशा मुलींसाठी आम्ही गुडगावला हिरो मोटोकॉर्पच्या माध्यमातून 1 वर्षाचं मोफत प्रशिक्षण देतो आणि त्याच्यामध्ये मुलींची राहायची व्यवस्था, जेवायची व्यवस्था आणि 8,500 रुपये स्टायपंड त्यांना दिलं जाते आणि 1 वर्षानंतर हिरो मोटोकॉर्प तिथेच त्यांना 20,000 रुपये महिन्यानी जॉब पण देते. तर ही हिरो CSRच्या माध्यमातून हा उपक्रम पण आमचा सुरू आहे. ज्या अपत्य आहे की ज्या मुली आहेत की त्यांचे आता आईवडील नाही आहे आणि त्यांना आता जॉब करायचा आहे तर त्यांना प्रशिक्षण पाहिजे, परंतु 1 वर्षाचं प्रशिक्षण आहे, 1 वर्ष तिथे राहावं लागेल, संपूर्ण प्रशिक्षण घ्यावं लागेल, तिथे येण्याजाण्याचा खर्च एकदा महिलांना करावा लागेल, परंतु मग तिथे राहण्याची, जेवणाची आणि स्टायपंडची व्यवस्था आहे आणि नंतर जॉब पण मिळेल. तर याच्यामध्ये पण काही महिला असतील तर ते लाभ याच्यामध्ये घेऊ शकतात. आणि जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आम्ही 3 टायर सिस्टीममध्ये काम करतो. त्याच्यामध्ये SHG असेल, VLC असेल आणि CMRC असेल. कारण फक्त बचत गट तयार करून ही चळवळ पुढे जाणार नाही. तर बचत गटाची जर चळवळ आपल्याला पुढे न्यायची असेल तर बचत गटासोबत त्यांची गाव विकास समिती किंवा तालुक्याला CMRC किंवा शहरामध्ये ALF असेल, त्यानंतर CLF असेल, तर हे बांधणी खूप गरजेचे आहे. तेव्हा ही चळवळ पुढे जाईल आणि या चळवळीला कुठेतरी एक माध्यम मिळेल. आणि सगळं करत असताना बचत गट जे आपण तयार करतो तर बचत गटामध्ये आपल्या ज्या महिला आहेत ते कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20 महिला पाहिजे. 20च्या वरती महिला आपण घेऊ नये, कारण 20च्या वरती जर महिला गेल्या तर कॉपरेटिव्ह ॲक्टमध्ये त्याचं वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागते. त्यामुळे ज्या महिला आहेत त्या 20च्या आतमध्येच आपण घ्या. काही ठिकाणी मी पाहिलं की 20च्या वरही महिला घेतलेल्या आहे, तर कृपया करून तसं कुणी करू नका. आणि स्वयंसहाय्य बचत गट आपण म्हणतो तर हा स्वयंसहाय्य बचत गटाचं लॉंग फॉर्म काय आहे तर ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. स्वयंसहाय्य बचत गटाचं लॉंग फॉर्म काय? म्हणजे स्वइच्छेने व पात्रतेने सभासत्व. तर आपले जे बचत गट आपण तयार केलेले आहेत ते स्वइच्छेने झाले पाहिजे, नाहीतर कोणीतरी सांगितलं काहीतरी भेटते म्हणून आम्ही गटात आलो असं करून कृपया तुम्ही बचत गटामध्ये येऊ नका. आपल्याला स्वतःचा विकास करायचा आहे, स्वतः सक्षम व्हायचं आहे, हा विचार करून आपण बचत गटामध्ये आलं पाहिजे. म्हणून स्वइच्छेने बचत गट करा. म्हणजे यश मिळवून देणारा बचत गट आहे. आता मला आज बचत गटामध्ये काम करताना आज 25 वर्ष झाले, तर मी असे बघितलेले आहे की ज्या महिलांना राहायला घर नव्हतं की एकदम झोपडीमध्ये राहत होती, आज बचत गटाच्या माध्यमातून 2-2, 3-3 मजली महिलांच्या बिल्डिंग आहेत. ही ताकद बचत गटामध्ये आहे भगिनींनो, की ज्या महिला बचत गटामध्ये आल्या त्यांचं झपाट्याने सक्षमीकरण होते. तर म्हणून यश देणारा हा बचत गट आहे. म्हणजे सर्वांसाठी समान नियम. बचत गटामध्ये असं नाही आहे की अध्यक्षांना वेगळे नियम, सचिवाला वेगळे नियम. सर्वांसाठी जे नियम आहे ते सर्वांसाठी समान नियम आहे. त्यानंतर हाताला काम मिळवून देणारा बचत गट आहे. बचत गटामध्ये आल्यामुळे बचत गटाला, महिलांना, सगळ्यांना काम मिळते. कारण बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या, राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या अनेक योजना आहे की त्या योजनाच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये आज काम मिळत आहे. त्यानंतर योग्य दिशा व मार्गदर्शन दाखवणारा बचत गटामध्ये आल्यामुळे तुम्हाला एक दिशा मिळते, विजन मिळते की आपण काय केलं पाहिजे, आपला विकास कसा होईल, आपण कुठला व्यवसाय केला पाहिजे. कारण गटाच्या माध्यमातून अनेक महिलांनी व्यवसाय केले आणि ते तुमच्यापुढे एक आयडियल आहे की त्या महिलांनी व्यवसाय केला, त्यांचं आज सक्षमीकरण झालं, मग आमचं पण सक्षमीकरण होईल. त्यामुळे एक दिशा आपल्याला मिळते आणि यंत्रणा तुमच्यासोबत आहे.
महानगरपालिकेची यंत्रणा असेल, माविमची यंत्रणा असेल, नगरपालिकेची यंत्रणा असेल, DRDची यंत्रणा असेल, तर शासनाच्या अनेक विभाग आहे की जे तुमच्यासोबत आहे की जे महिला बचत गटांना सक्षमीकरणाचे काम करत आहे. त्यानंतर ताकद वाढवणारा आहे, मर्यादित संख्या मी आता सांगितलं, हिंमत वाढवणारा बचत गट आहे, म्हणून लाभ मिळवून देणारा बचत गट आहे, बचत करायला शिकवणारा आहे, चर्चेतून निर्णय घेणारा आहे, तातडीने कर्ज उपलब्ध करून देणारा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण सर्व बचत गटामध्ये आहे म्हणून आपण भाग्यशाली आहात की तुम्हाला आज कुठल्याही इथे बसलेल्या महिलेला 15,000 20,000 पाहिजे असेल तर ती अर्ध्या तासात आणू शकते, पुरुष आणू शकत नाही. परंतु आज महिलाला जर पैशाची गरज पडली तर ती अर्ध्या तासात 10-20,000 सहज आणू शकते. ती ताकद आहे भगिनीनं तुमची, कारण तुम्ही बचत गटामध्ये आहात. जर तुम्ही बचत गटामध्ये नसता, एकटे असता, तर तुम्हाला कोणी 10 रुपये मदत केली नसती. परंतु आपण बचत गटामध्ये आहात म्हणून तुम्हाला एका महिलेला 50,000 काय 1,00,000 काय 2,00,000 काय कर्ज सहज उपलब्ध होत आहे. तर म्हणून याची ताकद तुम्ही ओळखा. म्हणून आपला गट कसा नियमित चालेल, गट कसा वाढेल, तर याच्याकडे सातत्याने आपण लक्ष द्यायला आवश्यक आहे. गरजू गरीब महिलांचा विकास आहे, टप्प्याटप्प्याने विकास घडून आणणारा आहे. तसं हे स्वयंसहाय्य बचत गटाचा लॉंग फॉर्म, आपण फक्त स्वयंसहाय्य बचत गट म्हणतो पण त्याचं लॉंग फॉर्म आपल्याला माहीत नसते, ते त्याचं लॉंग फॉर्म आहे. त्यानंतर बचत गटाचे विविध फायदे काय काय आहेत, तर बचत गटाचे जे विविध फायदे आहे की आपल्याला हसत खेळत आपल्याला ज्ञान मिळत असते. आपल्याला काही खूप ट्रेनिंग आपण घेत नाही, जे काही ट्रेनिंग असते ते हसत खेळत ट्रेनिंग मिळते. दर महिन्याला जी आपली बैठक असते त्या बैठकीला आपल्या सहयोगिनीताई येतात, CRPs येतात, नगरपालिकेचे अधिकारी येतात. तर हे जे तुम्हाला मार्गदर्शन करतात ते हसत खेळत मार्गदर्शन करतात. तर त्यामुळे तुम्हाला ज्ञानाची जी प्राप्ती होते ती हसत खेळत होते. त्यानंतर लोकशाही तत्त्वाचा स्वीकार आणि प्रत्यक्ष वापर. बचत गटामध्ये आपण जे काही व्यवहार करतो ते लोकशाही पद्धतीने करतो. कुठला एक व्यक्ती कधी निर्णय घेत नाही. जो निर्णय आहे तो सर्व लोक निर्णय घेतात आणि एकत्र राहून निर्णय घेतात. त्यानंतर उद्योजकासाठी आवश्यक विचार आणि कार्यप्रणाली. तर यामध्ये वारंवार आपल्याला उद्योजकता विकासावर मार्गदर्शन केलं जाते. उद्योग व्यवसाय कसा करायचा त्यासाठी सगळ्या योजना राबवल्या जातात. त्यामुळे ही एक मोठा त्याचा फायदा होत राहतो. सुसंवाद व सहकार्याचे भक्कम पाया. बचत गटामुळे एक फायदा होतो की आपल्याला मीपासून आम्हीपर्यंत आपण पोचतो. महिलेला असं वाटत नाही की मी एकटी आहे, कारण ती बचत गटाच्या माध्यमातून एकटी राहिलेली नाही. 20 महिला एकत्र आल्या, त्यामुळे 20 महिला एकत्र आल्यामुळे त्यांची एक ताकद निर्माण झाली आणि ही ताकद त्यांचे सामाजिक प्रश्न असतील, आर्थिक प्रश्न असतील, हे सोडवण्याकरता खूप सहज त्यांचा उपयोग होतो. त्यानंतर कर्ज उपलब्ध होते, त्याला कुठलीही मर्यादा नाही आहे. आणि त्यानंतर धोका पत्करण्याची क्षमता निर्माण होते. कारण आपण बघतो की जर बचत गटामध्ये जी महिला राहत नाही ती खूप विचार करते, मी व्यवसाय लावू का, व्यवसाय कसा लावणार, मला कोण मार्गदर्शन करणार, पैसा कुठून येणार, पैसा आणल्यानंतर त्याचा उपयोग होणार की नाही होणार, तर हा सगळा विचार तिला करायचा असतो. परंतु बचत गटामुळे एक त्यांना भक्कम पाठिंबा असतो. त्यामुळे तिला एक रिस्क फॅक्टर जो असतो, कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर थोडी रिस्क उचलणं अत्यंत आवश्यक असते. तर या माध्यमातून त्यांना धोका पत्करण्याची एक शक्ती बचत गटाच्या माध्यमातून त्यांना मिळते. आणि कौशल्य जे आहे त्याचं कौशल्याचं प्रशिक्षणसुद्धा या महिला बचत गटांना उपलब्ध होते. आणि स्वयंसहाय्य बचत गटास का निर्माण करावा याच्यावरही बरेचदा महिलांना प्रश्न पडतो की स्वयंसहाय्य बचत गट का. तर स्वयंसहाय्य बचत गट याच्यासाठी की स्वयंसहाय्य बचत गटामुळे तुमची बचत वाढते. कारण तुम्ही विचार करा की जर तुम्ही बचत गटामध्ये जेव्हा नव्हता त्यावेळेस तुम्ही बचत करत होता का, तेव्हा तुम्ही बचत करत नव्हता. परंतु आज तुम्ही बचत गटामध्ये आहात म्हणून तुमची बचत जमा होत आहे. आज महिला ज्या आहेत दर महिन्याला काही महिला 200 रुपये बचत करतात, काही महिला 500 रुपये बचत करतात, ही बचत गटामध्ये करतात. त्या व्यतिरिक्त RD असेल, डेली वेजेस असेल, त्याच्यामध्ये पण तुम्हाला आज बचतीची सवय लागलेली आहे. त्यामुळे बचत गटाचा एक खूप मोठा फायदा आहे की तुम्हाला बचतीची सवय लागली. त्यानंतर सुरक्षित, जे काही तुम्ही गुंतवता ते सुरक्षित राहते. कारण बचत गट हा तुमचा आहे, त्यामुळे तिथले पैसे सुरक्षित राहतात. असं नाही की बाबा ते पैसे आहे ते कुठे डुबून जातील किंवा कोणीतरी घेऊन पळून जाईल. ते सुरक्षित इथे पैसे तुमचे जमा होतात. त्यानंतर तुमची पत वाढते. बचत गटामुळे आल्यामुळे तुमची क्रेडिट वाढते. कारण तुम्हाला माहीत आहे की बचत गटामध्ये आल्यामुळे तुम्ही बचत जमा करता, बचत गोड्या केल्यामुळे एक फायदा असा झाला की तुमचं क्रेडिट वाढलेलं आहे. आधी जेव्हा तुम्ही बँकेत जात होता तेव्हा तुम्हाला बँक कर्ज देत होती का, कुठल्या तरी महिलेला कर्ज देत होती का, कोणालाच कर्ज देत नव्हती. परंतु आज तुम्ही बचत गटामध्ये आहात म्हणून तुम्हाला 5 लाख असेल, 10 लाख असेल, 20 लाख असेल कर्ज आज मिळत आहे.
त्यामुळे बचत गटामध्ये तुम्ही आलात म्हणून तुमची क्रेडिट वाढलेली आहे, तर हा खूप मोठा फायदा आहे माझ्या मातांनी भगिनींनो. म्हणून आपण बचत गटाला किती मोठं करता येईल, त्यामुळे जेवढं तुमचं ट्रान्झॅक्शन बचत गटाचं राहील तेवढं तुम्हाला कर्ज मिळेल. कारण बचत गटाच्या ट्रान्झॅक्शनच्या आपल्याला जास्त कर्ज उपलब्ध होत असते. त्यानंतर कमी व्याजदराने तुम्हाला कर्ज या बचत गटामध्ये मिळते आणि पाहिजे त्या कारणासाठी तुम्हाला कर्ज मिळते. विना तारण तुम्हाला कर्ज मिळते. जे कर्ज तुम्हाला उपलब्ध होते त्यासाठी कुठलंही तुम्हाला तारण ठेवायची गरज राहत नाही. तर विदाऊट तारण तुम्हाला हे सगळं कर्ज उपलब्ध होत आहे आणि नफ्यामध्ये तुमचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. जे काही व्याज मिळते ते व्याज, गटाचं व्याज तुम्हालाच मिळते, बँकेला किंवा कुठल्याही सावकाराला जात नाही. त्यामुळे जास्तीत जास्त अंतर्गत कर्जव्यवहार तुम्ही करणार त्याचं व्याज तुम्हालाच मिळत राहील. त्यानंतर सुखदुःखामध्ये पण आपला गट सामील असतो आणि संघटन शक्तीचा आपल्याला उपयोग करता येतो. आणि बचत गटाचे निकष जे आहे की ते SLCC यादीमध्ये पाहिजे, त्यानंतर गरीब महिला पाहिजे, समान व्यवसाय करणारी महिला पाहिजे. तर या पद्धतीने आपण आपल्याला गट करता येऊ शकतो. आणि बचत गटाचे जे विशेष फायदे आहे की गटामध्ये समता आहे, लोकशाही आहे, पारदर्शकता आहे, एकता आहे, विश्वास आहे आणि सहभागिता आहे. या कारणामुळे आपला गट हा टिकून आहे. आणि बचत आपल्याला कुठे कुठे करायची आहे, तर बचत का करावी, तर आपल्याला अडीअडचणीला बचत गटच आपल्याला मदतीला येतो. बचत कुठे की आपण बचत ही सुरक्षित ठिकाणी करतो. कशी करायची की आपण काटकसर करायची आहे आणि त्या माध्यमातून अनावश्यक वस्तूंमध्ये खर्च न करता जास्तीत जास्त बचत करायची की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्याचं काम पडेल, त्याचा आपल्याला भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल. आणि बचत गटाचे नियम तुम्हाला माहीत आहे की नियमित बैठक आहे, नियमित बचत आहे, नियमित कर्ज घेणे आहे, नियमित परतफेड करणे आहे. आणि जो काही व्यवहार आहे तो व्यवहार तुम्हाला ज्या किट दिलेल्या आहे त्या किटवर तुम्हाला व्यवहार लिहायचा आहे. त्यामुळे आवर्जून आपण कर्ज घेतलं, बचत जमा केली, परतफेड केली तर त्याच्या नोंदी आपल्या किटवर झाल्या पाहिजे. हे सगळ्यांनी याची काळजी घ्यायची आहे. आणि बचत गटाचे जे वैशिष्ट्य आहे ते त्याच्यामुळे आर्थिक विकास होत आहे, सामाजिक एकत्रीकरण होत आहे. ते सगळे बचत गटाचे आपले वैशिष्ट्य आहेत. आणि आपण बचत गट म्हणतो तर एकदम होत नाही. पहिले तो सेव्हिंग ग्रुप राहतो, त्यानंतर बचत व मदत ग्रुप होतो, त्यानंतर तो अल्प बचत गट होतो, त्यानंतर उत्पादक गट होतो, त्यानंतर स्वयंसहाय्य बचत गट होतो आणि मग परस्परावलंबन गट होतो. तसे हे बचत गटाचे टप्पे आहे. या माध्यमातून आपला गट जो पुढे जात असतो. आणि बचत गटाचे विविध पैलू जे आहे की बचत गट एक शक्ती केंद्र आहे, विकास केंद्र आहे, माहिती केंद्र आणि संस्कार केंद्र आहे. हे 4 पैलू आहे की या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती मिळत असते. हे तुमचं तालुक्याचं जे फेडरेशन असते त्याची रचना आहे. या पद्धतीने तालुक्याचं फेडरेशन आहे. हे फेडरेशन बचत गटांच्या सक्षमीकरणाकरता काम करते. आणि या बचत गटाच्या फेडरेशनचे विविध ॲक्टिव्हिटी आहे. त्या माध्यमातून आज सेल्फ सस्टेन बचत गट झालेले आहे. आपले जे फेडरेशन आहे ते सेल्फ सस्टेन झालेले आहेत. या बचत गटाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहे. कृषी अवजारे असेल, त्यानंतर कुक्कुटपालन असेल, दाल मिल असेल, शेळीपालन असेल, धान्य सफाई असेल, दूध संकलन केंद्र असेल. आणि ही शेवटची स्लाईड आहे की याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की महिला बचत गटाचे जे फेडरेशन आहे त्यांनी 31 लाख ते 35 लाखपर्यंत दर वर्षाला इन्कम कमवलेलं आहे. आणि भारतातलं हे पहिलं मॉडेल आहे की जे सेल्फ सस्टेन झालेलं आहे. शासनाच्या योजना येतात आणि जातात, परंतु बचत गटाचं फेडरेशन हे कायमस्वरूपी राहते आणि ते टिकून राहते. आणि ते आज कायमस्वरूपी टिकून आहे आणि बचत गटांना सेवा पुरवत आहे. मी सगळ्या आयोजकांचे इथे आभार मानतो की त्यांनी मला आपणासोबत मार्गदर्शन करण्याची, हितगुज करण्याची चर्चा दिली आणि आपण सर्व माता भगिनींनी माझं मनोगत, माझं मार्गदर्शन शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल आपला आभार मानतो. माझं मार्गदर्शन समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजूनही महिला मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जमा होत आहेत इथे. पण सगळ्या महिलांना एक छोटीशी विनंती आहे. आपण गप्पा मारतो, सगळ्यांनाच आवडतं, पण गप्पांच्या नादामध्ये एवढं महत्त्वाचं भाषण चालू असताना एखादा मुद्दा सुटून जाऊ नये. एक छोटीशी विनंती आहे, थोडीशी शांतता राखाल प्लीज, म्हणजे आपल्याबरोबर आपल्या सगळ्यांनाच मैत्रिणींना ऐकता येईल. हां, धन्यवाद. मला सांगायला आनंद होतोय की नागपूर महानगरपालिकेच्या समाज कल्याण अधिकारी डॉक्टर रंजना लांडे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया मंचावरती यावं. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला येत आहेत. विषय आहे स्वयंसहाय्यता गटाची पंचसूत्री आणि बँक कर्ज. आणि मार्गदर्शन करायला येत आहेत आपल्याकडे श्री निलेश डांगे,
राष्ट्रीय शहरी रोजगार अभियान राज्य अभियान व्यवस्थापक श्री निलेश डांगे. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं आणि पुन्हा एकदा नम्र विनंती, आपण शांतपणे ऐकून घ्यावं, कारण प्रश्न पैशाचा आहे. भागाला खुर्च्या टाकलेल्या तिकडे महिलांनी यावं आणि ज्या महिलांना बसायला जागा मिळाली नसेल तर मंचाच्या उजव्या बाजूला परत खुर्च्या लावलेल्या आहेत, त्यांनी कृपया बसून घ्यावं, म्हणजे ऐकणं बघणं सोयीचं होईल. थँक्यू. सर्वांना नमस्कार. मी निलेश डांगे, राज्य अभियान व्यवस्थापक, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान DNLM, राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, नगर परिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई. आजचा मला जो टॉपिक दिलेला आहे, बचत गटाची पंचसूत्री आणि बँक कर्ज. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूयात की आता वानखडे सरांनी बचत गट म्हणजे काय हे इन डिटेल आपल्याला समजून सांगितलेलं आहे की आता जे DNLM अभियान आहे त्याची मुख्य उद्दिष्टे काय आहेत, हे अभियान कोणासाठी काम करतं ते आपण थोडक्यात बघूया, तोंडओळख बघूया अभियानाची. तर ओके, आवाज येतोय? तर जे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आहे ते स्पेशली शहरी गरीब जे आहेत त्यांच्यासाठी काम करतं. याच्यामध्ये जे आहे ती शहरी गरीब लोकांच्या संस्थांची क्षमता बांधणी करणे, उपजीविकेचा विकास करणे, तसेच शहरी दारिद्र्य निर्मूलन करणारी यंत्रणा जे आहेत त्यांची क्षमता बांधणी करणे. अभियानाअंतर्गत जे शहरी गरीब कुटुंबातील व्यक्तींना उपजीविकेची जास्तीत जास्त संधी कशी उपलब्ध करून देता येईल त्या अनुषंगाने सुद्धा या अभियानामार्फत प्रयत्न केले जातात. आता बाजाराच्या औद्योगिक गरजेनुसार तसेच आवश्यकतेनुसार विविध क्षेत्रांच्या गरजा लक्षात घेऊन शहरी गरीब व्यक्तींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, त्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगार, एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट याच्या संधी उपलब्ध करून देणे. शहरी गरिबांचे जे लघु उद्योग आहेत, मायक्रो एंटरप्राइसेस, त्यांनासुद्धा चालना देणे. शहरी गरीब लोकांसाठी कायमस्वरूपी तसेच मूलभूत सोयीसुविधा असलेला निवारा त्याची सोय उपलब्ध करून देणे. शहरी फेरीवाल्यांना उपजीविकेच्या समस्या सोडून त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे. आता जे अभियान आहे, अभियानासाठी लाभार्थी निवड, लाभार्थी निकष काय आहे, या अभियानाचा लाभार्थी कोण असेल ते खूप महत्त्वाचं आहे, कारण त्या बेसवरच आपण त्या लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ देत असतो. तर DNLM जे अभियान आहे त्यासाठी सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना 2011 याचा आधार घेतला जातो. त्यामध्ये जे 0 ते 7 हे जे उत्पन्न स्रोत आहेत त्यामध्ये जे लाभार्थी येतात त्यांना लाभ आपण देत असतो. त्यामध्ये जर आपण बघितलं तर 0ला भिकारी, 1 नंबरला चिंदी वेचणारे, घरकामगार, रस्त्यावरील विक्रेता, चर्मकार, फेरीवाला, रस्त्यावर काम करून अन्य सेवा पुरवणारे, बांधकाम कामगार, नळ कारागीर, गवंडी, मजूर, रंगारी, सुरक्षा रक्षक हमाल, अन्य माथाडी कामगार, सफाई कामगार, स्वच्छता कामगार, माडी, गृहउद्योग कामगार, कलाकार, हस्तव्यवसाय करणारे कामगार, शिंपी, वाहतूक कामगार, चालक, वाहक, चालक व्यवसायाचा मदतनीस, गाडीवान व रिक्षा चालक हे आपले लाभार्थी आहेत. या उत्पन्न स्रोतात जे कोणी लोक येतात त्यांना आपण या अभियानांतर्गत लाभ देतो. आता या अभियानात प्रामुख्याने 6 घटकांमार्फत अंमलबजावणी केली जाते. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी, त्याला आपण इंग्रजीमध्ये सोशल मोबिलायझेशन अँड इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट SMID असं म्हणतो. आणि त्याच घटकाअंतर्गत आपण जे बचत गट स्थापना करणे आणि त्यांना विविध लाभ उपलब्ध करून देणे हे काम करत असतो. दुसरा आहे कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची उपलब्धता, एम्प्लॉयमेंट थ्रू स्किल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट. यामध्ये जे शहरी गरीब आहेत त्यांना कौशल्य विकास देणे आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनाने प्रयत्न करणे.
हे कामकाज केले जाते. तिसरा जो खूप महत्त्वाचा घटक आहे, ज्यामध्ये आपण वित्तीय समावेशन व लघु व्यवसाय असं म्हणतो, फायनान्शियल इन्क्लुजन अँड मायक्रो एंटरप्रायसेस FIME, या घटकाअंतर्गत सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम स्वयंरोजगार कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. जे बचत गट आहेत त्या बचत गटातील महिलांना बँकामार्फत कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्यांना त्यांचा व्यवसाय कसा पुढे नेता येईल त्या अनुषंगाने आर्थिक पाठबळ देणे हे काम केले जाते. त्यानंतर नागरी फेरीवाल्यांना सहाय्य, यामध्ये जे स्ट्रीट वेंडर आहेत त्यांनासुद्धा आपण त्यांचं सर्वेक्षण करणे आणि याच पथविक्रेत्यांना आता आपल्याला माहीत असेल की PM स्वनिधी नावाची योजना जे आपण राबवत आहोत ते NVLM मार्फतच राबवण्यात येत आहे. त्याच्यामध्ये 10,000, 20,000 आणि 50,000 असं 3 टप्प्यामध्ये आपण त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो. नंतर नागरी बेघरांना निवारा, जे बेघर आहेत की ज्यांना कोणते घर उपलब्ध नाही आहेत त्यांना निवारा उपलब्ध करून देणे हे सुद्धा आपण कामकाज करतो. शेवटचा जो घटक आहे क्षमता बांधणी आणि प्रशिक्षणे, यामध्ये जे कर्मचारी आहेत की जे महाराष्ट्रातील जवळपास 414 नगरपालिका नगरपंचायतीमध्ये कार्यरत आहेत, त्यामध्ये राज्य अभियान व्यवस्थापक आहेत, शहर अभियान व्यवस्थापक आहेत, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आहेत, समुदाय संघटक आहेत. त्यांची क्षमता बांधणी करणे आणि त्यांना जास्तीत जास्त ट्रेनिंग देऊन गरिबांची दारिद्र्य कसे दूर करता येईल त्या अनुषंगाने प्रयत्न करण्यासाठी आपण त्यांना नियमित प्रशिक्षण देत असतो. आता जो मुख्य घटक आहे की जो आपला टॉपिक आहे बचत गटाची पंचसूत्री आणि बँक कर्ज, त्यामध्ये सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी या घटकाअंतर्गत मोडतो. आता यामध्ये आपण जे मुख्य काम आहे ते म्हणजे बचत गटाचं फॉर्मेशन करणे, बांधणी करणे, त्याच्यामध्ये त्या बचत गटातूनच जे वस्तीस्तरीय तसेच शहरस्तरीय संघाची उभारणी करणे, त्यांना वित्तीय साक्षरता उपलब्ध करून देणे, फिरता निधीसाठी सहाय्य देणे आणि त्याच्यानंतर जे महत्त्वाचं आहे ते शहरी उपजीविका केंद्राचं स्थापना करणे. आता जे बचत गटाची पंचसूत्री आहेत की ज्या पंचसूत्रीवरच बचत गट हा किती सस्टेन होऊ शकतो ते डिपेंड करतं. त्यामध्ये पहिल्या नंबरला तर नियमित बैठक, की बचत गट असं अपेक्षित आहे की बचत गटाने नियमित बैठका घेणे अपेक्षित आहेत, दरमहा किमान एक तरी बैठक होणे अपेक्षित आहे. नियमित बचत, कारण बचत असेल, बचत गटाच्या नावातच बचत गट म्हटलेलं आहे की बचतावरच तो अवलंबून असतो. नियमित बचत करणं आवश्यक आहे. आणि इंटरनल लेंडिंग, जे अंतर्गत कर्ज आहे बचत गटांमार्फत, ते नियमित होणे गरजेचं आहे, जेणेकरून सर्वांना जी गरज आहे पैशांची ती पुरी होईल. आणि जे कर्ज घेतलं आहे आपण त्याची कर्जाची नियमित परतफेड करणे, जेणेकरून आपण सेकंड लिंकेज, थर्ड लिंकेज, फोर्थ लिंकेजसाठी आपण पात्र ठरू. आता जे आपण जे फायनान्शियल काम करतो आहे, जे आपण पैसे वगैरे घेतो आहे, त्याचे नियमित लेखे, ऑडिट वगैरे असणं गरजेचं आहे, त्याचा हिशोब असणे गरजेचं आहे, त्याच्या नोंदवह्या असणं गरजेचे आहेत, की जेणेकरून आपल्याला भविष्याचा वेध येईल आणि पुढे कसं आपल्याला अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येईल त्या अनुषंगाने प्रयत्न करता येईल. आता बचत गट म्हटल्यावर वानकडे सरांनी सांगितलंच आहे की 10 ते 20 महिलांचा एक समूह, यामध्ये एकाच कारणासाठी गटातील लोकांची उन्नती, विकास तसेच फायद्यासाठी एकत्रित आलेला आहे एक समूह म्हणजे बचत गट, स्वयंसहायता बचत गट, की आपण त्याला बचत गट आहे एक सामाजिक आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत होत असलेल्या या रचनेला स्वयंसहायता बचत गट असे संबोधले जाते. जे नाबार्ड आहे, नाबार्ड सूक्ष्म वित्त पुरवठ्याच्या जगातील हा सर्वात मोठा उपक्रम कार्यक्रम आहे. आता जे बचत गट आहेत की त्यांचे आपण 3 महिन्यानंतर त्यांची प्रतवारी केल्या जाते. 3 महिन्यांची प्रतवारी केल्यानंतर 10,000 रुपये त्यांना फिरता निधी उपलब्ध करून दिला जातो. तसेच 6 महिन्यानंतर पुन्हा प्रतवारी करून जे पात्र बचत गट आहेत त्यांच्या कर्जाचे प्रस्ताव हे बँकेत सादर केले जातात आणि त्यांना बँक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. आता शहरस्तरीय संघ, जे बचत गट आहेत किमान 3 पेक्षा जास्त व कमाल 25 वस्तीस्तरीय संघ
सुरुवातीला आपण ALF बघूयात, वस्तीस्तरीय संघ. आता वस्ती किंवा वार्ड स्तरावरील किमान 10 कमाल 25 बचत गटांना मिळून एक वस्तीस्तरीय संघ स्थापन करण्यात येतो. प्रत्येक बचत गटातून कमाल 2 सदस्य वस्तीस्तरीय संघामध्ये वार्डस्तरीय प्रातिनिधिक सदस्य म्हणून घेण्यात येतात. स्थानिक परिस्थितीनुसार संघामधील बचत गटांची संख्या ठरवण्याचे अधिकार हे संबंधित जे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, म्हणजे महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत असेल, त्यांना असतात. आता याची नोंदणी कशी होते, तर संस्था नोंदणी अधिनियम 1860 हा अधिनियम 21 या अंतर्गत धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्याकडे त्यांची नोंदणी केली जाते. तसेच या वस्तीस्तरीय संघाची घटना जे युनिलमच्या मार्गदर्शक सूचना आहे त्याच्या ॲनेक्झर 2 मध्ये जे डिफाईन केलेलं आहे त्यानुसार त्याची घटना विशद केल्या जाते. शहरातील स्थापन तसेच कार्यरत असलेले सर्व बचत गट जे ULB किंवा ROनी स्थापन केलेले आहेत या संघांमध्ये ते सदस्य असतात. आता याचे लेखापुस्तके, संघांना लेखापुस्तकं इतिवृत्त उपलब्ध करून देण्यात येतात. बैठक तसेच दर महिन्याला आपण जे पंचसूत्रीमध्ये म्हटलं आहे की दर महिन्याला बैठक होणे गरजेचे आहे, ते बैठकसुद्धा घेण्यात येते. आता जे आपण ALF फॉर्म केले आहेत त्या ALFची MIS पोर्टलला नोंद असणे आवश्यक आहे. त्याची नोंद आपण करतो आणि वस्तीस्तरीय संघाची 6 महिन्यानंतर प्रतवारी करून त्यांना 50,000 रुपये फिरता निधी उपलब्ध करून देण्यात येतो. आता या वस्तीस्थिर संघाच्या जबाबदाऱ्या काय आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, तर त्यामध्ये गटांचे बँकेमध्ये खाते उघडणे व कर्ज उपलब्ध करून देण्यास बचत गटाला मदत करणे, बँकेमध्ये कर्ज प्रस्ताव सादर करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणे, प्रयत्न करणे, बँक कर्ज मिळवताना गटांना काय जर समस्या येत असतील, त्यांना काही शंका उत्पन्न होत असतील तर त्यांचं निरसन करणे, नवीन बचत गटांची स्थापना करणे, तसेच पंचसूत्री जे आपण आता डिफाईन केली आहे त्यानुसार त्यांचं संनियंत्रण ठेवणे, पंचसूत्रीप्रमाणे कार्यरत राहण्यासाठी गटांची क्षमता वाढवणे, कॅपॅसिटी बिल्डिंग करणे, गटांना अभियानातील उपक्रमांचा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणे. जसे युनिलम तरी एक योजना आहेच, पण इतर ज्या योजना आहेत त्यांचं सहाय्य त्यांना कसं मिळेल या अनुषंगाने सुद्धा वस्तीस्तरीय संघामार्फत प्रयत्न केले जातात. आता शहरस्तरीय संघाकडे महत्त्वाचे मुद्दे मांडणे तसेच त्याचा पुढच्या दृष्टिकोनातून फॉलोअप घेणे, गटांच्या कामकाजाबाबत जो अहवाल आहे, रेग्युलर अहवाल रिपोर्ट्स, तो तयार करून सादर करणे. आता वस्तीस्तरीय संघानंतर शहरस्तरीय संघ, सिटी लेवल फेडरेशन. आता शहर स्तरावरील सर्व वस्ती स्तर संघ जे ALF आहेत ते एकत्रित येऊन त्यातील सदस्यामधून एक शहर स्तर संघ स्थापन केला जातो. आता याच्यामध्ये किमान 3 पेक्षा व कमाल 25 वस्तीस्तर संघ मिळून एक शहर स्तर संघ तयार होतो. या सदर CLFची नोंदणी ही पुन्हा संस्था नोंदणी अधिनियम 1860 म्हणजेच 1860चा अधिनियम 21 अंतर्गत धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्याकडे केली जाते. सदर CLFची घटना पुन्हा आपण आधी ALF मध्ये सांगितल्यानुसार युनिलमच्या जे मार्गदर्शक सूचना आहेत, गाईडलाईन्स आहेत, त्यामधील ॲनेक्झर 2 मध्ये त्यानुसार केली जाते. आता जे लेखापुस्तके आहेत, ऑडिट बुक्स आहेत, संघांना लेखापुस्तकं इतिवृत्त उपलब्ध करून देण्यात येतात. ALF प्रमाणे CLFची सुद्धा दर महिन्याला बैठक होणे गरजेचे आहे आणि याची सुद्धा MIS पोर्टलला नोंद होणे आवश्यक आहे. शहरी गरिबांची सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी शहरस्तर संघ तसेच वस्तीस्तरीय संघ, सदस्य बचत गट व प्रशासन यांच्यासमेत काम करणे आवश्यक आहे. आता जे शहरस्तर संघ आहेत याच्यासुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत, जशा आपण ALFच्या बघितल्या. विविध स्तरावरील शहरी गरीब जे आहेत त्यांचं हे प्रतिनिधित्व करत असतं. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य शासन यांच्यासमेत शहरी गरीब पथविक्रेता यांच्या सक्षमीकरणासाठी सल्लामसलत करून नियोजन करणे की आपण त्यांना कसं पुढे नेऊ शकतो. सदस्य गट वस्तीस्तरीय संघ यांना बँकांच्या जे विविध सेवा सुविधा मिळवून देण्यासाठी मदत केली जाते. नवीन गटांची स्थापना तसेच त्यांचे संगोपन केले जाते.
शासनाच्या विविध योजनांसाठी लाभार्थी निवड करण्यासाठी जे ULB आहे त्यांना मदत केली जाते. गटांची उत्पादने, त्याची मार्केटिंग करणे, त्याच्यासाठी सहाय्य करणे, तसे मार्केटिंग मॅनेजमेंट हे कसं सुलभ होईल त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न केले जातात. आता बचत गट, एरिया लेवल फेडरेशन, सिटी लेवल फेडरेशन. सिटी लेवल फेडरेशन जे आहे शहर संघा अंतर्गत, त्याच्यामधून CLFलाच आपण शहर उपजीविका केंद्र म्हणून दर्जा दिलेला आहे. म्हणजे जे शहरातील नागरिकांच्या गरजेनुसार विविध सेवा सदर CLC मार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. शहर संघामार्फत शहरातील नागरिकांच्या गरजेनुसार विविध सेवा पुरवणे, रोजगार संधी उपलब्ध करून देणे, उद्योग व्यवसायाचे मार्गदर्शन करणे, विविध प्रशिक्षण आयोजित करणे, शासकीय योजनांची माहिती देणे, पतपुरवठ्यास मदत करणे, संघाच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे इत्यादी सेवा CLC मार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. आता CLC बाबत माझे जे कलिग आहेत ते सुद्धा आम्हाला तुम्हाला इन डिटेल माहिती देतील. आता जे लास्ट टॉपिक आहे आपला बँक कर्ज. आता जे बचत गट आहेत त्यांना बँक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जो घटक आहे वित्तीय समावेशन लघु व्यवसाय, याच्यामार्फत आपण प्रयत्न करतो की यामध्ये जे स्वयंसहायता बचत गट आहेत त्यांना ₹10 लाखपर्यंत बँकांमार्फत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. जे कर्ज आपण उपलब्ध करून देतो त्याची नियमित परतफेड केल्यानंतर 60% वरील कर्जावर व्याज अनुदान, इंटरेस्ट सबसिडी उपलब्ध करून दिली जाते. महिला बचत गटांनी वुमेन SHG यांनी विहित कालावधीत कर्जाची परतफेड केल्यास त्यांना अतिरिक्त प्रोत्साहन म्हणून व्याजदरावरील पुन्हा 3% अतिरिक्त व्याज परतावा देण्यात येतो. म्हणजे एकूणच बघितलं तर व्याजदर जर आपण 12% पकडलं, बँकेने आपल्याला 12% रेट ऑफ इंटरेस्टनी कर्ज दिले तर त्यामधील जे 60% आहे ते लाभार्थ्याला पे करायचे आहे. 60%च्या वरचे 5% राहतात ते शासनामार्फत त्याला व्याज अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येते. तसेच काही महिला बचत गट की ज्यांची परतफेड नियमित आहे त्यांना अतिरिक्त प्रोत्साहन म्हणून 3% हे पुन्हा व्याज अनुदान दिले जाते. म्हणजे 5 आणि 3 8%, 12मधले 8 गेले तुम्हाला 4%च त्या महिला बचत गटांना पे करायचे आहेत. ती अतिरिक्त सूट आपल्यामार्फत देण्यात येते. आता जे आपण म्हटलं आहे की फायनान्शियल इन्क्लुजन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही बचत गटाचं जर आपल्याला पुढे सस्टेन करायचं असेल तर त्यासाठी आर्थिक साक्षरता ही गरजेची असते. आपल्याकडे असलेल्या साधनांचा प्रभावी उपयोग करून स्वतःची आर्थिक सुरक्षितता वाढवणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे ही आपल्याला बाब माहीतच आहे. त्याचप्रमाणे आर्थिक साक्षरता म्हणजे आपल्याकडे जमा रक्कम व आपला एकूण खर्च याचा ताळमेळ घालून सुरक्षित आर्थिक परिस्थिती निर्माण करून समज वाढवणे. अनेक वेळा असे होते की आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असतो, त्यामुळे गरजा भागवण्यासाठी कर्ज काढावे लागते. कर्जाच्या व्याजाचा बोजा वाढतो. थोडक्यात कर्जाच्या विळख्याला सुरुवात होते. काही वेळेला असे दिसून येते की आपण आपल्या उत्पन्नानुसार जेवढं आपलं इन्कम आहे बेताने खर्च करतो, परंतु आकस्मिक परिस्थिती उद्भवते. उदाहरणार्थ आजारपण असेल, नैसर्गिक आपत्ती असेल इत्यादीसाठी तरतूद केलेली नसल्याने उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेताना पैसा जमावा लागतो. अशा वेळी कर्ज घ्यावे लागते व त्यातून गरिबीचे चक्र सुरू होते. त्यामुळे आर्थिक साक्षरता ही आपल्या सर्वांच्या दैनंदिन आयुष्याची निगडीत असलेली संकल्पना आहे, हे या निमित्ताने आपण समजून घेऊयात. आता आर्थिक साक्षरता कशासाठी केली पाहिजेत, का बरं आपण आर्थिक साक्षरता गरजेची आहे? जर आपल्याला गरिबीच्या चक्रातून बाहेर पडायचे असेल आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचे असेल तर आर्थिक साक्षरता ही गरजेची आहे. मूलभूत गरजा भागवण्यासाठी जे बेसिक नीड्स आहेत त्या भागवण्यासाठी आर्थिक नियोजन करणे, विवेकपूर्ण खर्च करणे, बचतीचे महत्त्व समजून घेऊन बचत करणे, भविष्यकालीन गरजा ओळखून त्याकरता विशेष तरतुदी करून ठेवणे याकरता आर्थिक साक्षरता ही खूप गरजेची आहे. आता ती कशा प्रकारे केली जाते? कुटुंबात काम करणाऱ्या लोकांचे उत्पन्न व खर्च यांचे व्यवस्थित प्लॅनिंग नियोजन असणे गरजेचे आहे. उत्पन्न लक्षात घेऊन
गरजा ठरवणे, अनावश्यक खर्च टाळणे, बचतीत वाढ करणे, योग्य प्रकारे गुंतवणूक करणे, तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तींचा व उद्योगाचा विमा काढणे, उद्योग व्यवसाय करणे, याच्या माध्यमातून आपण आर्थिक साक्षरता करू शकतो. आता ही आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले पाहिजेत, की सर्वसाधारण निर्णय प्रक्रियेमध्ये आर्थिक व्यवस्थापनाचा विचार आपण करायला पाहिजेत, भविष्याचे नियोजन करण्यास प्रवृत्त केलं पाहिजेत, मानसिकतेत आपला बदल करणे आवश्यक आहे, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गरजा कोणत्या आहेत त्याची जाणीव करून व त्याला सामोरे जाण्यासाठी त्यांची तयारी करणे, आर्थिक सुरक्षेची भावना वाढीस लागणे, आपण गुंतवणूक करत असलेल्या प्रत्येक रुपया हा फक्त वर्तमान नव्हे तर भविष्यात ही नक्की उपयोगी पडू शकतो हा विश्वास देणे व त्यासाठी नियोजन व गुंतवणूक या दोन्ही बाबींवर भर देण्यासाठी मार्गदर्शन करणे. आता बचतीचे विविध मार्ग आहेत. जसं आता बचतीचे आपण जर विविध मार्ग बघितले, आर्थिक बचतीचे विविध मार्ग कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये विमा येतो, पोस्ट येते, बँक येते आणि इतर गोष्टी येतात. आता विम्यामध्ये जर LICचा जीवन विमा असेल, जनरल विमा असेल, पशुधन विमा असेल, वाहनांचा विमा असेल, शेतीचा विमा असेल, साधन सामग्रीचा विमा असेल, घराचा सुद्धा विमा असेल आणि आरोग्याचा विमा असेल, याच्यातून आपण बचत करू शकतो. म्हणजे जेणेकरून जे आकस्मिक खर्च येतील ते यामार्फत आपण भागवू शकतो. आता पोस्टामध्ये सुद्धा बचत खाते आपण उघडू शकतो. रिकरिंग डिपॉझिट असेल ज्याला आपण RD म्हणतो, मुदत ठेव असेल ज्याला आपण FD म्हणतो, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र NSC विमा हे सुद्धा आपण करू शकतो. आता बँकेत बचत कशी करावी, की रिकरिंग डिपॉझिट याच्यामध्ये पण होते, मुदत ठेव यामध्ये पण होते आणि विमासुद्धा आपण बँकेमार्फत काढू शकतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ज्याला आपण PPF म्हणतो, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, याच्याबाबत सुद्धा आपण आर्थिक बचतीचे विविध मार्ग अवलंबून आपली आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आता आर्थिक साक्षरता झाली तर आता आर्थिक समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय, तर आर्थिक समावेशन ही जे अभियान आहे, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. कारण या योजनेचा मुख्य उद्दिष्ट लाभार्थ्यांना गरिबीतून बाहेर काढणे व त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे हा आहे. त्याकरता या योजनेमध्ये विविध उपक्रमांच्या आधारे काम करत आहोत. लाभार्थी या योजनेत आला म्हणजे त्याचा आर्थिक स्तर लगेच उंचावत नसतो, तर त्याला देखील काही गोष्टींमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे असते. समजा महिलांनी स्वयंसहायता बचत गट केले म्हणजे त्या सक्षम होत नसतात, त्याकरिता त्यांना या प्रवाहात यावे लागते. अभियानाअंतर्गत होणाऱ्या सर्व प्रशिक्षणास त्यांना हजर लावून विविध विषय समजून त्यावर सविस्तर माहिती घेऊन स्वतःला व आपल्या कुटुंबाला यातून प्रगतीकडे घेऊन जाणारी वाट शोधावी लागते. आता आर्थिक समावेशन म्हणजे एक अशी सुविधा किंवा अशी प्रक्रिया ज्यामार्फत आपण बँकेच्या सर्व सुविधा यामध्ये प्रामुख्याने 0 रुपयात खाते उघडणे, विमा योजनांचा तसेच शासनाकडून येणाऱ्या विविध अनुदानित योजनांचा लाभ घेणे, सर्वसामान्यांसाठी विविध बँकिंग सेवा त्यांच्या रहिवासी क्षेत्रात उपलब्ध करून कराव्यात हा आर्थिक समावेशनाचा मुख्य उद्देश आहे. NULMच्या अनुषंगाने विचार केल्यास स्वयंसहायता बचत गट, वस्तीस्तरीय संघ ज्याला आपण ALF म्हणतो, शहरस्तरीय संघ ज्याला आपण CLF म्हणतो, स्वयंरोजगार वाढवण्यासाठी गरजेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे हे कार्य केले जाते. आता आपण बघितलं आहे की अभियानांतर्गत आर्थिक समावेशनासाठी प्राथमिक बाबींचा समावेश कोणकोणता होतो, ज्यामध्ये फिरता निधी येतो, स्वयंसहायता गटांशी बँकांची समन्वय करणे हा होतो, आता कन्व्हर्जन्स खूप महत्त्वाचा आहे, की ज्यामध्ये ज्या शासनाच्या विविध योजना आहेत, की ज्यामध्ये जनधन योजना आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे, अटल पेन्शन योजना आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे, राष्ट्रीय पोषण अभियान, स्वच्छ भारत अभियान, आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य अभियान, या साऱ्या योजनांथ्रू आपण कृती संगम करू शकतो. तर आता महत्त्वाचा जो घटक आहे CLC, शहर उपजीविका केंद्र,
आणि ते कसं कार्य करते, त्याच्यामार्फत बचत गट कसे आर्थिकरित्या पुढे जाऊ शकतात, यासाठी माझे कलिग पुढचं आपल्याला सांगतील. धन्यवाद.